पाहूयात। मुंबईला आजही हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा विदर्भात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने आता आपला मोर्चा मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्याकडे वळवलेला आहे। मुंबईत आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। येणारे 2 दिवस म्हणजेच बुधवार आणि गुरुवार या 2 दिवसांसाठी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलाय। दरम्यान पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट आणि सातारा घाट या भागात पावसाने रेड अलर्ट जारी केलेला आहे। तर कोल्हापूर घाट आणि गडचिरोली याला देखील पावसाचा रेड अलर्ट असेल। नागरिकांनी सतर्क राहावं आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी आता कोकण आणि घाट माथ्यावर वरुण राजाची कृपा दृष्टी वक्र झालेली आहे। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। रेड अलर्ट कुठे कुठे आहे आपण हे दृश्यांमध्ये पाहूयात। मुंबई, रायगड, पुणे घाट आणि सातारा घाटात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर मुंबई आणि परिसराला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्ट जारी केलेला आहे। गांधी मार्केट आणि दादर परिसरात पाणी साचलेलं आहे आणि या पावसामुळे कामावर निघालेल्या नोकरदारांना मनस्ताप सहन करावा लागतोय। आणि सध्या पावसाचे अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ठिकठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्नेहा जाधव, ज्ञानेश्वर साळोखे, विजय देसाई आणि गणेश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हे चारही जण आपल्याला पावसासंदर्भातले अपडेट देत आहेत। सगळ्यात आधी स्नेहा तुमच्याकडे येते। तुम्ही सध्या कुठे आहात? काय पावसाची सद्यस्थिती? वाहतूक नेमकी कशी सुरू आहे? मी आता किंग सर्कल या परिसरामध्ये आहे। सतत पाऊस पडत आहे। पावसाचा जोर वाढलेला आहे। आपल्याला पाहायला मिळते आता या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी देखील आलेले आहेत आणि त्यांच्याकडून जो कचरा देखील आहे या पाण्यामध्ये साचला तो देखील साफ करण्याचं काम जे आहे ते करण्यात येते। पाऊस वाढल्यामुळे पाण्याची पातळी देखील या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते आणि सततच्या पडणाऱ्या पावसामुळे महानगरपालिकेकडून देखील सतर्क राहण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलेलं आहे। आता आपण जर पाहिलं तर ढोपराच्या जवळ पाणी आलेलं आहे। इतकं पाण्याची पातळी या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। याचाच परिणाम रस्ते वाहतुकीवरती होतोय। याच पाण्यातून वाट काढत जे आपल्याला ट्रक किंवा इतर ज्या गाड्या आहेत त्या याच पाण्यातून वाट काढत पुढे सरसावताना आपल्याला जाताना पाहायला मिळते। खरंच नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। काल देखील हीच परिस्थिती होती आणि आज देखील हीच परिस्थिती आहे। त्यामुळे मुंबईकर त्रस्त झालेले आहेत। दरवर्षी असं म्हटलं जातं की मुंबईची तुंबई होणार नाही, परंतु यावर्षी देखील परिस्थितीमध्ये काही बदल झालेला नाही आहे। सेम परिस्थिती आहे। त्यामुळे नक्कीच नागरिकांना, मुंबईकरांना यामुळे त्रास होतोय। निश्चितच मुंबईची तुंबई झालेली एक प्रकारे कालपासून आपण दृश्य पाहतोय। स्नेहा, अशा सोबत राहा। तिकडे वसई विरारला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे आणि या पावसामुळे नालासोपारा, विरार आणि वसईच्या अनेक भागात पाणी साचलेलं आहे। गालानगर असेल, शंकेश्वर नगर, विवा कॉलेज, स्टेशन रोड परिसरात पाणी साचलेलं आहे आणि या पावसामुळे शहरातील रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। ही दृश्य आता सध्या मुंबईतली दृश्य पाहतोय। तर मुंबई, ठाणे आणि रायगडला सध्या पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईच्या खार परिसरातली ही दृश्य आहेत। रस्ते पूर्णपणे जलमय झालेले आहेत। मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा आज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। मुंबई आणि ठाण्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबईमध्ये सतत संततधार असेल किंवा अतिमुसळधार असेल पाऊस पडतोय आणि त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। 2 दृश्य सध्या आपण पाहतोय। मुंबईमधल्या खार परिसरातली ही दृश्य आहेत। रस्ते जलमय झालेले आहेत। गाड्यांना खरं तर या रस्त्यांवरून वाट काढणं मुश्किल झालेलं आहे। गाड्या बुडालेल्या आहेत आणि नागरिकांना खरं तर या पाण्यातून प्रवास करावा लागतोय। त्यामुळे नागरिकांना देखील मनस्ताप सहन करावा लागतोय। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। कारण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सतत मुंबईमध्ये पाऊस पडतोय। मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। सध्या ही 2 दृश्य सकाळी 9 वाजण्याची ही दृश्य आहेत। किंग सर्कलमध्ये कशा पद्धतीने पाणी साचले ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। तर तिकडे वसई विरारला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे आणि या पावसामुळे नालासोपारा, विरार, वसईच्या अनेक भागात पाणी साचलेलं आहे। गालानगर, शंकेश्वर नगर, विवा कॉलेज, स्टेशन रोड परिसरात पाणी साचलेलं आहे आणि या पावसामुळे शहरातील रस्त्यांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे।
आणि आता वसई विरार मधून अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विजय, वसई विरारला देखील मुसळधार पावसानं खरं तर झोडपून काढलेला आहे. काय तिथे सद्यस्थिती? कामावर जायला लागलेले आहेत आणि सगळे जे रस्ते सगळेचे सगळे रस्ते जे आहेत या ठिकाणी जलमय झालेले मी आपल्याला दाखवतो. या ठिकाणी हा जो स्टेशन हे बाजूचं जे नालासोपारा स्टेशन आहे आणि या स्टेशनच्याच बाजूलाचा जो रस्ता आहे हा जो रस्ता आहे पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि याला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. बाजूचं आपण हे गटार पाहिलं, हे स्टेशनच्या बाजूला जे गटार आहे ते सुद्धा तुडुंबा भरून वाहत आहे आणि ते गटाराचं पाणी सुद्धा या रस्त्यावर येते आणि ह्या रस्त्यावर आल्यामुळे हा संपूर्ण जो रस्ता आहे हा पाण्याखाली गेलेला आहे. लोकांना जाण्याचे मोठे हाल झालेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जी लोक आहेत ती सुद्धा त्रासलेली आहेत. महानगरपालिकेने ज्यावेळी 2018ला संपूर्ण वसई विरार ठप्प झालं होतं त्यावेळी न्यूज 18 लोकमतने याचा स्पेशल रिपोर्ट केला होता आणि त्यानंतर तत्कालीन आयुक्त लोखंडे सतीश लोखंडे होते. त्यांनी निरी आणि IIT ची या ठिकाणी नेमणूक केली होती आणि त्या निरी आणि IIT नेमणूक केल्यानंतर निरी आणि IIT चे अहवाल आला होता. त्यासाठी तब्बल नागरिकांचे 12 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते आणि या 12 कोटी जर आपण ते खर्च झालेले पाहिले तर हे सगळे 12 कोटी जनतेचा जो पैसा आहे तो पाण्यात गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हे सगळे रस्ते जे आहेत पाण्याखाली गेलेले आहेत. आता या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल सर, कशी परिस्थिती आहे इथली? सध्या नावापुराची भरपूर परिस्थिती खराब आहे. म्हणजे आता जायला लोकांना रस्ता नाही आहे, पाणी भरलं सगळीकडे. आता लोकांना कुठे बॉम्बेला कामाला जाते, कुठे दादरला कामाला जाते. लोकांना भरपूर त्रास आहे. बघा ना, सगळीकडे पाणी भरले. आता नगरपालिकेने काही विचार करायला पाहिजे गोष्टी, त्यांना लोकांना जायला त्रास किती आहे. निरी आणि IIT ने जे हे पैसे खर्च केले पाणी भरू नये यासाठी, काय सांगाल त्याबद्दल? त्या लोकांनी निर्णय घ्यायला पाहिजे. काहीतरी एवढा पैसा खर्च केलाय तर काहीतरी करायला पाहिजे ना नगरपालिकेने. आता एवढं लोकांना जायला त्रास किती आहे बघा. तुम्ही बघताय सध्या इकडे सगळीकडे पाणी भरलं विरार मध्ये. पाणी चौकड झालेलं. आपल्यासोबत अजून एक नागरिक आहेत, काय सांगाल, काय परिस्थिती आहे इकडची? हे दरवर्षी इथं पावसा पाण्याने हा त्रास आहे. जनतेचे 12 कोटी गेले कुठे आणि तो त्रास हे लोक यांना दिसत नाही. नगरसेवक, आमदार, खासदार यांना जनतेचा पैसा कुठे जातोय. या ठिकाणी जनतेचा पैसा हा तब्बल वाया गेल्याचं लोकांचं म्हणणं आहे. मी आपल्याला दाखवतो, हे जे आहे हा जो रस्ता आहे हा सनशाईनचा रस्ता आहे. सनशाईन पोलीस चौकी सुद्धा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणचा जो हा रस्ता आहे पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे. हा जो रस्ता आहे या ठिकाणी रिक्षावाले येत आहेत, परंतु या रिक्षा बंद पडू नये, आपली वाहनं बंद पडू नये म्हणून जोरात या ठिकाणी वाहने हाकली जातात आणि तिथून येणारे जे लोक आहेत त्यांचा या ठिकाणी जो आहे. बरं, तर एक प्रकारे वसई विरारमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. तिकडे संततधार सुरू असलेल्या पावसामुळे खरं तर सुरू असलेल्या पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे आणि रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे पावसाचा जोर रात्रीपासून या भागात वाढलेला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय जलमापक विभागाकडून नदीची पाणी पातळी मोजण्याचं काम सुरू आहे. हा पाऊस दिवसभर आणखी जोर पकडणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गणेश, उल्हास नदी आता दुथडी भरून वाहते, तिथे नेमकी काय पावसाची सद्यस्थिती आहे? प्राजक्ता, बदलापूर शहरातून वाहणारी ही उल्हास नदी आहे आणि याच उल्हास नदीला गेल्या काही वर्षांमध्ये 4 वेळा महापूर येऊन गेला आणि या महापुराचा फटका आजूबाजूच्या अनेक गावांना, बदलापूर शहराला विशेषतः बसलेला आहे. आणि गेल्या 24 तासांमध्ये या भागामध्ये अंबरनाथ तालुक्यात, बदलापूर शहरात आणि ग्रामीण भागात विशेषतः पाऊस कोसळत असल्यानं उल्हास नदीची जी पाणी पातळी आहे ती वेगाने वाढते आहे. विशेष म्हणजे या उल्हास नदीच्या शेजारी असणारी जी गावं आहेत ती देखील पाण्याखाली येण्याची शक्यता आहे. सध्या मी उल्हास नदीच्या ठिकाणी आहे आणि ती दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण पाहू शकतो की ही उल्हास नदी आहे. जी उल्हास नदी विशेषतः कर्जत तालुक्यात, रायगड जिल्ह्यामध्ये जर मोठा पाऊस झाला तर या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असतं आणि आता देखील या नदीची जी चौपाटी आहे त्या चौपाटीच्या पायऱ्या आता बुडालेल्या आहेत. नदीचं पाणी हे वेगानं वाढतं आहे. विशेष म्हणजे धरण क्षेत्र असेल किंवा नदी परिसर असेल, गेल्या 24 तासांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांनी जर गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं प्रशासनाकडनं आवाहन करण्यात आलंय. विशेष म्हणजे
शालेय शिक्षण विभागाकडनं ठाणे जिल्ह्यातल्या शाळांना आज मुसळधार पावसाचा अंदाज पाहता त्यांना सुट्टी दिलेली आहे। त्याच्यामुळे पालक निर्धास्त आहेत, कारण मुसळधार पाऊस जेव्हा सुरू होतो त्यावेळेस मुलं शाळेत असेल तर पालकांना चिंता लागलेली असते की शाळेच्या बसेस कशा येतील, आपला पाल्य आपल्या घरी कसा येईल। त्याच्यामुळे शाळा प्रशासनानं किंवा शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला की आज सुट्टी द्यायचा आणि त्याच्यामुळे आज सुट्टी दिल्यानंतर पालक निर्धास्त झालेले आहेत। मात्र पावसाचा जोर अजूनही कायम आहे, त्याच्यामुळे विशेषतः पालिका प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे। पाण्याची पातळी वाढती आहे, त्याच्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। प्राजक्ता। बरं गणेश, धन्यवाद, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहूत। आणि आता कोल्हापुरात गेल्या 36 तासांपासून पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळतंय। राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। गेल्या 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झालेली आहे। गेल्या 24 तासात पाणी पातळी 5 फुटांनी वाढलेली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील 57 बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत। आणि कोल्हापुरातून अधिक अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, राज्यभरात पाऊस कोसळतोय, कोल्हापूरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, काय वातावरण आहे? गेल्या 36 तासाहून अधिक काळ आहे ते कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार सुरूच असल्याचं पाहायला मिळते। विशेषतः धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होते आणि त्यामुळे धरणे आहेत ते पूर्ण क्षमतेने आता भरलेले आहेत। राधानगरी धरण यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच आहे ते पूर्णपणे भरले आहे आणि धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे आहेत ते सध्या उघडे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होते। साधारण 10 वाजता काळमवाडी धरणातून सुद्धा 20,000 क्युसेक इतका विसर्ग आहे तो करण्यात येणार आहे। आत्ता पाहायला गेलं तर सध्याची परिस्थिती विचारात घेतली तर कोल्हापुरातले 65 बंधारे आहे ते सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। तर गगनबावडा मार्गे कोकणात जाणारा, राजापूर मार्गे कोकणात जाणारा हा मार्ग आहे तो सध्या बंद आहे। यासोबतच अनुस्कुरा घाटामध्ये सध्या दरड कोसळलेली आहे, त्यामुळे तो सुद्धा कोकणात जाणारा मार्ग सध्या बंद अवस्थेमध्ये असल्याचं पाहायला मिळते। ही दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं प्रशासनाच्या वतीने आहे ते सांगण्यात आलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर आहे तो कायम आहे। त्यातच कोयना धरणातून आहे ते 53,000 क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रामध्ये सोडलेला आहे। हा विसर्ग कृष्णा नदीच्या माध्यमातून आहे ते कोल्हापूरच्या नरसिंहवाडी या परिसरामध्ये येतो आणि त्यानंतर पंचगंगा नदीच्या या पाण्याला आहे ते फुगवटा निर्माण होतो। जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे, ते नाकारता येत नाही। गेल्या 24 तासाचा विचार करायला गेला तर 5 फुटाहून अधिक आहे ते पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे आणि ती सध्या इशारा पातळीकडे वाटचाल करताना पाहायला मिळते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। आज सुद्धा आहे ते घाटमाथ्यावरती ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे कोणत्याही पद्धतीनं नदीकाठच्या गावांना आहे ते सतर्कतेचे इशारा देण्यात आलेले, नदीच्या पाणीपात्रामध्ये उतरू नका अशा पद्धतीचे इशारा आहे ते देण्यात आलेले। प्रशासन सगळ्या परिस्थितीवरती सध्या लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळते। पावसाचा जोर असाच जर कायम राहिला तर मात्र कोल्हापूरची स्थिती आहे ते आणि बिकट होण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही। सध्या पंचगंगा नदी ही 35 फुटांच्या वरती वाहताना दिसून येते। अद्याप याच्यामध्ये 4 फुटांनी आणखीन वाढ झाली तर मात्र कोल्हापूरमध्ये आहे ती पूरस्थिती निर्माण होणार आहे। त्यामुळे 39 फूट ही इशारा पातळी गाठताच सगळ्या नागरिकांनी नदीकाठच्या विशेषतः लो लाईन एरियामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी स्थलांतरित व्हावे अशा पद्धतीच्या सूचना आहेत ते आतापासूनच प्रशासनाकडून देण्यात येत आहेत। बरं ज्ञानेश्वर, तुमच्याकडून वेळोवेळी दिवसभरात अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये देखील राधानगरी धरणाचे आता सर्व दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। कळमवाडी धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापुरात देखील गेल्या 36 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। ठाण्यामध्ये सध्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मात्र सुदैवानं सध्या मुसळधार पावसातही रेल्वे सेवेला कुठलाही फटका बसलेला नाहीये। तर पावसाच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे लोकलला तुलनेनं कमी गर्दी आहे, त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर तुरळक गर्दी दिसून आली आहे। तिकडे माटुंग्यामध्ये देखील मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। माटुंग्यातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीच्या वेळी मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत। माटुंगा परिसरातली ही दृश्य, मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि माटुंग्यातले मुख्य रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे वाहतुकीच्या वेळी मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत। मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे। दादर, किंग सर्कल आणि गांधी मार्केट परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। रस्त्यावर सध्या गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसतोय। अशाच प्रकारे पाऊस सुरू राहिला तर आणखीही पाणी साचण्याची भीती व्यक्त करण्यात येते।
सकाळी 8:15 ते 8:30 दरम्यानची ही दृश्य आपण पाहतोय. किंग सर्कल परिसरात कशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे किंवा रस्ते कशा पद्धतीनं जलमय झालेत ते पाहायला मिळत आहे. तर हिंदामाता हा परिसर सखल भाग म्हणून ओळखला जातो आणि हिंदामाता परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. लोक महिला आहेत, वयस्कर लोक इथून ये जा करतात, त्यांना जाण्यासाठी खूप अडथळा होतोय. मोठ्या मोठ्या गाड्या, हा मेन रोड आहे, लहान मुलं पण आहेत शाळेमध्ये, त्यांना खूप त्रास होतो पाण्यासाठी. महानगरपालिकेकडून यावरती उपाययोजना करायला पाहिजे. हां महानगरपालिका करणार आहे, प्रयत्न चालूच आहेत, होईल त्यांचे पण प्रयत्न चालू आहे. पण पावसाचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळं 21 तारखेपर्यंत पण पाऊस जास्त सांगितलेला आहे. आता निसर्गाच्या पुढे काही नाही आहे. पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही आहे. लोकांना त्रास होतो आहे. आता शेवटी कसं आहे, निसर्ग आहे, पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पाणी जास्त पडते, त्याच्यामुळे लोकांना थोडासा त्रास सहन करावा लागणार.